नमस्कार. आज मी बनवली महाराष्ट्राची स्पेशल डिश आणि सर्वांच्या आवडीची मासवडी. मासवडी बनवायला अवघड वाटते, चला तर सोपी करून दाखवते. किती छान मासवडी बनवून तयार झाली बघा. तुम्हाला पण बघून खावीशी वाटली ना? चला मग घेऊ बनवायला. 1 वाटी हवरी घेऊ. आता हवरी तव्यावर 20 ते 30% भाजून घेऊ. जास्त नाही भाजायची, नाहीतर मग हवरी कडू होते. जास्त भाजल्याने हवरीचा फ्लेवर निघून जातो. जेवढी वाटी हवरी होती तेवढ्या वाटीभर कांदा कापून घेऊ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ आणि तेवढीच वाटीभर खोबरं किसून घेऊ. लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे. चला खोबरं पण भाजून घेऊ. खोबरं पण जास्त नाही भाजायचं, गुलाबीसर रंग येईपर्यंतच भाजायचं आहे. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे. मी आधीच भाजलेले होते, त्यामुळे मी आता इथे दाखवत नाहीये. तुम्ही शेंगदाणे भाजूनच घ्या. आता कांदा पण परतून घेऊ. कांदा परतवताना तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे. पूर्ण कांदा तेलामध्ये शिजला गेला पाहिजे. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण वडीमध्ये आपण असाच कांदा टाकणार आहोत, त्यामुळे कांद्याला चव येईल, बेचव लागणार नाही आपला कांदा. मासवडी मी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे. गावाकडे जशी बनवतात सेम तशीच बनवणार आहे. आपला कांदा पण परतवून झालेला आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे कांद्याला. हे सगळं आपण मासवडीच्या सारणासाठी बनवलेलं आहे. बघा, त्यामध्ये भाजलेली हवरी आहे, लसूण आहे, भाजलेला कांदा आहे आणि खोबरं आहे, शेंगदाणे. आता हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत. पण काय काय बारीक करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पाहुणे आले की महाराष्ट्रात प्रत्येकाच्याच घरी मासवडीचा बेत हा असतोच असतो. चला आता अगोदर हवरी बारीक करून घेऊ. हवरीचं जास्त पीठ नाही करायचं, थोडीशी सरभरीतच ठेवायची आहे. हे बघा, मी जशी केली आहे तशी. म्हणजे अर्धी हवरी दळली गेली पाहिजे आणि अर्धी हवरी अख्खी राहिली पाहिजे. आणि हवरी दळल्या दळल्या तर सुगंध खूप छानच येतो. चला अशा प्रकारे सर्व हवरी दळून घेऊ. आता खोबरं बारीक करून घेऊ. पण खोबरं पण बारीक करताना जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं सरभरीतच ठेवायचं. मासवडीचं सारण हे सरभरीतच छान लागतं. आणि मी ही जी मासवडी बनवायची पद्धत दाखवते ही पूर्णपणे पारंपरिक पद्धत आहे. अशा पद्धतीने खोबरं बारीक करायचं आहे. खोबरं पण बारीक करून झालेलं आहे. चला आता शेंगदाणे बारीक करून घेऊ. शेंगदाणे बारीक करताना थोडेसे सरभरीतच ठेवायचे आहे, म्हणजे दाताखाली आले की छान लागतं. आता परतवलेला कांदा आणि लसूण आपण बारीक करणार आहोत. पण कांदा बारीक करताना अर्धाच कांदा बारीक करायला घ्यायचा आहे, अर्धा कांदा तसाच ठेवायचा आहे. आणि कांदा आणि लसणाची पेस्ट पण जास्त बारीक नाही करायची आहे. मी ज्या पद्धतीने केली आहे त्या पद्धतीनेच करायची आहे. कांदा जास्त बारीक दळला की सगळं पाणी होईल त्या कांद्याचं. आता अर्धा ठेवलेला कांदा आपण या सारणामध्ये मिक्स करणार आहोत. आता मस्त हिरवी हिरवीगार कोथिंबीर त्यावर टाकून घेऊ. चला आता मसाले कोणते टाकायचे ते दाखवते तुम्हाला. चवीप्रमाणे मिरची पावडर टाकूया. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया. मी यामध्ये घरी बनवलेला मसाला टाकते. तुम्ही तुमच्या घरी बनवलेला मसाला असेल तो टाकू शकता. थोडीशी धने पावडर, हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. मीठ टाकताना थोडं बेताबेतानेच टाकायचं आहे. मी ज्या पद्धतीने काळा मसाला घरी बनवते त्या पद्धतीने तुम्हाला जर बनवायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी लवकरच त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आपण हा मसाला चमच्याने मिक्स करणार आहोत, पण हाताने केलं तर उत्तमच, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो. आता आपला मसाला मिक्स झाल्यावर कलर बघा किती छान येतोय. हे सारण बनवून झाल्यावर एकदा चव घ्यायची आहे. मीठ मसाला बरोबर आहे का ते, कारण वडीमध्ये मसाला गेला की पुन्हा रिपेअर करता येत नाही. आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता वडीसाठी लागणारं बेसन बनवायला घेऊ. त्यासाठी मसाला काढून घेऊ. हिरवी मिरची, लसूण,
मिक्सरमधून बारीक करून घेऊ। कढईमध्ये तेल टाकू। तेल तापलं की जिरे मोहरी व्यवस्थित तडतडून घेऊ। हे बेसन बनवताना तेल थोडंसं जास्त वापरा। आपण मासवडी कुठे रोज रोज बनवतो। जिरे मोहरी तडतडून झाले, आता त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकू। थोडीशी हळद पावडर टाकू। चवीप्रमाणे मीठ टाकू, पण मीठ वापरताना थोडं बेताबेतानेच वापरा, कारण की आपण सारणामध्ये पण मीठ टाकलेलं आहे। मसाला छान मिक्स करून घेऊ। किती छान कलर दिसतोय बघा। आता या मसाल्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। तुम्ही सारण किती बनवलंय त्या अंदाजानेच बेसन बनवा। आता बेसन किती बनवणार आहे त्या अंदाजाने पाणी टाका। काही गृहिणी खलून पिठाचं बेसन बनवतात, पण तसं बेसन बनवायचं नाही आहे। गोळ्याचंच बेसन बनवायचं आहे, तेच खूप छान लागतं। आणि मासवडीसाठी ह्याच पद्धतीचं बेसन परफेक्ट आहे। आता या पाण्याला खळखळून उकळी येऊन देऊ। छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये बेसन पीठ सोडून घेऊ। बेसन पीठ सोडताना एका हाताने पीठ सोडायचं आहे आणि एका हाताने ते हलवीत राहायचं आहे, म्हणजे काय होतं की जास्त गोळ्या नाही बनत। हे बेसन बनवताना पातळ बनवायचं नाही आहे, थोडंसं घट्टच बेसन पाहिजे, त्यामुळे पीठ थोडंसं जास्तच लागतं। एकदम घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे। हे बघा माझं बेसन पीठ सोडून झालेलं आहे। आता याला आपण 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया। वाफ देऊन झालेली आहे। बघा आपलं परफेक्ट बेसन तयार झालेलं आहे। किती छान दिसते तुम्ही बघू शकता। आणि मासवडीसाठी असंच घट्ट बेसन लागतं। मासवडी बनवताना सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे मासवडी वळणे। काय अवघड आहे त्यात, बघा मी किती झटपट बनवते। एक ताट पालथं घालून घ्या। एक स्वच्छ कपडा घ्या कॉटनचा, तो पाण्यामध्ये भिजून घ्या। आता तो कपडा ताटावर आथरून घ्या आणि थोडासा तेलाचा हात लावा त्या कपड्याला, म्हणजे आपली वडी कपड्याला चिटकणार नाही। आता बेसनाचा छोटासा गोळा ताटावर टाकून घ्या। हाताला पाणी लावून घ्या, थंड पाणी। ही सगळी प्रोसेस करताना आपण गरम गरम बेसनातच करणार आहोत, त्यामुळे मध्ये हाताला पाणी लावून घेत जा। हे बघा बेसन अशा पद्धतीने कपड्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे। आपलं जे कढईमध्ये उरलेलं बेसन आहे ते पॅक झाकण लावून ठेवा, म्हणजे ते गरम राहील। आता आपला गोळा मॅश करून झालेला आहे। आता वडी बनवायला घेऊया। आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि अशा पद्धतीने ताटावर थापून घेऊ। साधारण छोट्या पोळीच्या आकारा एवढं थापायचं आहे। आता यावर सारण टाकून घेऊ। मासवडीला खरी चव ह्या सारणाचीच असते, त्यामुळे सारण थोडंसं जास्त वापरा। मला झणझणीत मासवडी आवडते, त्यामुळे या सारणामध्ये मी मिरची पावडर थोडीशी जास्त वापरली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। आता हे सारण सगळीकडे स्प्रेड करून थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे। आता वडी बनवून घेऊ। माझ्याकडे बघा मी कशी वडी बनवते ते, अशा पद्धतीने बनवायची आहे। आता रोल करून झालेली आहे। आता याला आकार देऊ। आकार कसा द्यायचा आहे तर माशाचा आकार द्यायचा आहे, म्हणून तर याला मासवडी म्हणतात। अगोदर रोलचे दोन्ही तोंड पॅक करून घेऊ आणि मग मध्ये असं हलक्या हाताने प्रेस करत राहू। मासवडीला एकदम माशासारखा आकार आला पाहिजे। हाताला पुन्हा थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे आपली मासवडी वरून पण थोडीशी शायनी दिसेल। दिसायला व्यवस्थित असली की खायला पण मज्जा येते। हे बघा आपली मासवडी किती परफेक्ट बनून तयार झालेली आहे। आता दुसऱ्या एका ताटामध्ये टाकून घेऊ, पण उचलताना बघा मी कशी उचलली आहे ते। अशी हातावर उचलायची आणि मग ठेवायची। आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व मासवड्या बनवून घेतल्या। दिसते की नाही मासवडी एकदम माशासारखी। आणि आजीबाई सारख्या किती मोठ्या मोठ्या वड्या बनवल्या। आपल्या सगळ्या वड्या बनवून तयार आहे। थोड्याशा थंड होऊन देऊ आणि मग कट करून घेऊ। वड्या कट करताना चाकूला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे व्यवस्थित कट होतं। चाकूला वडी चिटकत नाही। मासवडी तशी जरा अवघडच आहे, पण कायम बनवली की सोपी जाते। चला मी आता तुम्हाला कट करून दाखवते आतून किती भारी झाली आहे ते। बघा आपली मासवडी किती छान बनून तयार आहे। बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटलं।
मासवडीची वरची लेयर बघा किती पातळ झालेली आहे आणि आतला मसाला पण बघा, आपण जास्त मसाला भरला होता त्यामुळे मासवडी एकदम परफेक्ट झालेली आहे। आपली महाराष्ट्रीयन मासवडी बनून तयार आहे, या खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मासवडीची रेसिपी कशी झाली आहे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ताटामध्ये मस्त गरम गरम भाकर, मासवडी, कांदा, लिंबू आणि मस्त ताव मारू।